दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का। निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 297 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। जिल्ह्यात 53 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं। जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर। यापैकी 57 शेतकरी मदतनीस पात्र। अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, कर्जमाफी, बाजारीपणा आणि पिकांना न मिळणारा भाव आणि वाढलेले उत्पादन खर्च ही प्रमुख कारण। आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। यावेळी कमाल तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला अंदाज। लोकांना काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेदिक महाविद्यालयातील 21 विद्यार्थ्यांवर कारवाई। एक विद्यार्थी एका वर्षाकरिता महाविद्यालयातून रस्टिकेट। इतर काही विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई। पुण्याचं तापमान 40 अंशांच्या पुढे। लोहगावामध्ये परिसरामध्ये 42 सेल्सिअस तापमानाची नोंद। रात्रीच्या तापमानातही वाढ। पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज। एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचा जलसंपदा विभागाला पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना। पुण्यात आवक वाढल्यानं हापूसच्या दरामध्ये घसरण। घाऊक बाजारामध्ये दर्जानुसार 500 ते 800 रुपयांचा भाव। अक्षय तृतीयेनंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कच्च्या हापूस आंब्याची आवक वाढल्यानं सर्वसामान्यांचा हापूस खरेदी करण्यासाठी दिलासा। सांगलीच्या वैभवामध्ये भर घालणारा काळा खनीचा द इव्हिनिंग रिट्रीट बंद अवस्थेत। विरंगुळा म्हणून सुशोभित करण्यात आलेला खाळी कलम हा प्रकल्प बंद। यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीनं तब्बल 9 कोटींच्या आसपास खर्च करण्यात आला होता। काँग्रेस नेते पवन खेरा यांची सुप्रीम कोर्टात धाव। गुवाहाटी उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पवन खेरा सुप्रीम कोर्टात। आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या पत्नीवरील वक्तव्याचं प्रकरण। महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल किंवा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उन्हाचा कडाका जो आहे तो पाहायला मिळतो। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। महाराष्ट्रात उष्णतेचा भडका। राज्यातील 15 शहरांचं तापमान 41 अंश सेल्सिअसवर। विदर्भातील अमरावती, अकोला, वर्ध्यात सर्वाधिक तापमान। तर छत्रपती संभाजीनगरमध्येही हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। परभणीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। नाशिकहून परभणीमध्ये भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद। वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला। एप्रिल महिन्यातच उष्णतेनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नागरिक त्रस्त। उष्णता वाढल्यानं रस्त्यावर शुकशुकाट। देशातील सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 3 शहरं। अकोला, अमरावतीत तापमान 45.3 अंशांवर तर वर्ध्यामध्ये काल 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 43.3 अंशांवर। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट। नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला। तापमानाचा पारा 44 अंशांवर। उकाडा वाढल्यानं नागरिक हैराण। गरज असेल तरच उन्हामध्ये घराबाहेर पडण्याचं हवामान विभागाकडून आवाहन। भंडाऱ्यातील गोवारी टोला पिटेसूर या ग्रामस्थ पाणटंचाईनं आता हैराण झाले। प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थंड बस्त्यात महिलांची पाण्यासाठी वणवण। तातडीनं पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक। 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची महापालिकेची माहिती। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। रायगड जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून आवाहन।